आज वटपौर्णिमा, 7 फेरे मारते मी वडाला। आशिष कुमारावांसारखे पती मिळू दे 7ही जन्मी, प्रार्थना करते मी देवाला। नमस्कार, आई ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। आजचा हा व्लॉग वटपौर्णिमा स्पेशल व्लॉग आहे आणि अर्थातच वटपौर्णिमेची सकाळ म्हणजे ह्या दिवसाची सुरुवात ही आपली सगळ्यांचीच एकसारखी होत असेल ते म्हणजे की स्वयंपाकाचा घाट घालणे। सर्वप्रथम सगळ्या सौभाग्यवतींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या ह्या दिवसाची सगळ्यांची सुरुवात ही अशीच होत असणार आहे आणि मी कणिक मळून ती भिजत ठेवली आहे थोडा वेळ। त्यानंतर आज मी कांदा भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी कांदा चिरून त्याला थोडंसं मीठ लावून ठेवते, ज्यामुळे त्याला खूप पाणी सुटतं आणि जास्त आपल्याला पीठ मळताना पाणी घालावं लागत नाही, यामुळे भाजी खुसखुशीत होतात। हा प्रयोग घरी नक्की करून बघा। त्यानंतर पुरणपोळीसाठी लागणारा जो गूळ आहे तर ही गुळाची ढेप मी ह्या ठिकाणी खिसून घेते। जेवढ्या प्रमाणात मी डाळ घेते तर एक्झॅक्ट तेवढ्याच एकाच एक प्रमाणामध्ये गूळ देखील मी 1 वाटी घेतला आहे। तर जोपर्यंत डाळ शिजते आणि कणिक थोडी भिजते तोपर्यंत मी आजच्या पूजेसाठी लागणारी जी पितळेची भांडी आहेत तर ती पितांबरीने संपूर्ण घासून घेऊन स्वच्छ धुवून घेते। हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं की एवढी सगळी तयारी सुरू आहे आणि अर्णव अजूनही झोपला आहे, त्यामुळे माझी ही सकाळची सर्व कामं सुरू आहेत आणि मी आज खूप लवकर उठली आहे। 4 वाजताच मी माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केली। त्यानंतर मी एका छोट्याशाच पातेल्यामध्ये भात बनवला होता, कारण अर्णवचे डॅड हे भात नेत नाहीत डब्याला, त्यामुळे नैवेद्यापुरता आणि आमच्या दोघांपुरता थोडासाच भात मी लावला होता। त्यानंतर या ठिकाणी मी भज्याचं पीठ आत्ता मळून घेते। तर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि जो आपला कांदा लसूण मसाला असतो तो, चवीपुरतं मीठ आणि अगदी थोड्या प्रमाणामध्ये सोडा आणि त्यानंतर जर कोथिंबीर घरामध्ये असेल तर ती टाकली तर त्यामुळे भज्यांना खूपच चांगला स्वाद येतो। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की खूप जास्त पाणी घालावं लागत नाही आहे, तेवढ्या ह्याच्यामध्येच मळून होतं आहे। दोन्ही गॅस म्हणजे ऑक्युपाईड आहेत, तर तोपर्यंत ह्या मधल्या वेळेमध्ये मी दारासमोरची रांगोळी काढून घेते। आणि माझी दारासमोरची रांगोळी काढून पूर्ण तयार झाली आहे। त्यानंतर मी आता भजी सगळ्यात आधी तळायला घेते। एका साईडला गॅसवरती तेल तापत ठेवलंच होतं, तर आता तुम्ही बघू शकता की ही तेलामध्ये देखील व्यवस्थित पडतात, भजी पसरतही नाहीत। त्यामुळे पाणी कमी प्रमाणात घालायचं आणि कांद्याला मीठ लावून थोडा वेळ कांदा तसाच ठेवावा, त्यामुळे भजी खूप चांगली होतात। तर माझी कणिकही व्यवस्थित भिजलेली आहे। तर मी पहिल्यांदा 2 छोट्या नैवेद्याच्या पोळ्या लाटून घेते आणि त्याचबरोबर ह्यांना टिफिनमध्ये देण्यासाठी पोळ्या देखील मी आत्ताच बनवून घेणार आहे। अर्णवसाठी आणि माझ्यासाठी मी गरम गरम पोळी नंतर जेवणाच्या आधी 10 मिनटं बनवेन।
पुरणपोळ्या, त्यानंतर कुरकुरीत कांदा भजी, त्याचबरोबर भात आणि फोडणीची आमटी आणि त्यानंतर तळण. माझ्याकडे कुरडया नव्हत्या तर मी वेफर्सच तळले आहेत. हे सर्व झाल्यानंतर मी स्वतः तयार झाले, कारण ज्यांच्यासाठी हा सगळा अट्टहास चालला होता त्यांच्यासोबत थोडेसे फोटो काढले, कारण त्यांना ऑफिसला जायचं होतं. आणि त्यानंतर मग मी आरतीच्या ताटाची तयारी केली. फुलं, आरती, अगरबत्ती, विड्याची पानं, सुपारी, आंबा, त्यानंतर नैवेद्य, पुरणपोळी, भजी, आमटी आणि कुरडया नव्हत्या माझ्याकडे तर आईंनी दिलेले हे वेफर्स होते ते आहेत. हळदी कुंकू आणि वडाला बांधायचा दोरा. हे आहे माझं पूजेचं साहित्य तयार. हे वडाचं झाड मी गेल्या वर्षी नर्सरीतून आणलं होतं आणि ते एका वर्षभरात बऱ्यापैकी मोठं झालं आहे. तर मी आजची ही पूजा टेरेसवरतीच करणार आहे. ह्याच्या अगोदर आमच्या घरापासून एक 5-10 मिनटाच्या अंतरावरती एक मंदिर आहे. तिथे देखील वडाचं छोटंसं झाड होतं, पण ते बरेच दिवस झाले मला दिसलं नव्हतं. त्यामुळे आम्ही जेव्हा नर्सरीमध्ये गेलो तेव्हा हे झाड आम्ही घेऊन आलो होतो. आजच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले होते, त्यामुळे आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभू दे, त्याचबरोबर 7 जन्माची साथ लाभू दे, ह्यासाठी मनोभावे ही पूजा केली जाते.
आजचा हा वटपौर्णिमा स्पेशल व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना म्हणजेच सगळ्या सौभाग्यवतींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज वटपौर्णिमा. 7 फेरे मारते मी वडाला. आशिष कुमार रावांसारखे पती मिळू दे 7ही जन्मी. प्रार्थना करते मी देवाला.